आपल्याला सगळ्यांनाच एक फिट आणि हेल्दी बॉडी हवी असते आणि त्याच्यासाठी वजन कंट्रोलमध्ये असणं हे एक पॅरामीटर आहे. आपलं वजन काय आहे हे आपल्या हेल्थचं पॅरामीटर आहे. वजन जास्त असेल तर त्याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम्स होतात. आज नाही तर उद्या नक्कीच होणार आहेत. हे कोणालाच नको असतं आणि म्हणून सगळ्यांना वजन कमी करायचं असतं. वजन कमी करण्यासाठी आपण सकाळी सकाळी उठल्यावर कुठल्या गोष्टी करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सकाळची सुरुवातच चांगली झाली तर पूर्ण दिवस छान जाणार आहे आणि तुम्हाला याचा वेट लॉसमध्ये फायदा होणार आहे. या कुठल्या टिप्स आहेत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. स्मिता निराळे या चॅनलवर वेट लॉसवर बरेचसे व्हिडिओज मी अपलोड करते आणि सिंपल सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमचं वजन कसं कमी करू शकता हे मी इथे तुम्हाला सांगते आहे, तुमच्याबरोबर शेअर करते आहे. या टिप्स फॉलो करून तुम्हाला काही बेनिफिट्स होतात का, तुम्हाला काही फायदा झाला असेल तर कमेंट करून नक्की माझ्याबरोबर शेअर करा. याच्यामुळे मला आणखी मोटिवेशन मिळेल असे व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि आमचा स्पेशल वेट लॉस वेबिनारसुद्धा अटेंड करा. स्पेशल वेट लॉस वेबिनार हा फ्री आहे. हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. वेट लॉससाठी सकाळीसाठी काय आपण करू शकतो? होतं काय, वेट लॉस करायचा असतो पण सकाळी उठल्यावर घाई असते म्हणा किंवा सवय नसते आणि पुन्हा नॉर्मल जुनं रुटीन चालू ठेवल्या जातं आणि तेच सेम रुटीन असेल तर रिझल्टसुद्धा सेमच मिळणार आहे. वेट लॉस हवा असेल, वजन कमी करायचं असेल तर आपल्या रुटीनमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे, मग आपल्याला वेगळा रिझल्ट मिळेल. तर कुठले ते छोटे छोटे चेंजेस आपण करू शकतो सकाळी सकाळी उठल्यावरच हे आता आपण बघणार आहोतच. याचं कारण काय आहे? सकाळी जेव्हा आपण ठरवतो की मला वेट लॉस करायचा आहे आणि त्याच्यासाठी काही ॲक्शन्स घ्यायचे आहेत आणि त्या ॲक्शन्स आपण घेतो तेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला ऑफकोर्स मिळतोच, प्लस दिवससुद्धा चांगला जातो. दिवसभर आपण मोटिवेटेड राहतो, ॲलर्ट राहतो आणि या सगळ्या गोष्टींचा कलेक्टिव्ह इफेक्ट म्हणून आपलं वेट लूज व्हायला लागतं. आपण मोटिवेटेड राहतो आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला मग दिसायला लागतात. तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर सकाळी सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे तुम्ही उठल्यावर कोमट पाणी प्या. उठल्या उठल्या काहीही दुसरं न खाता, काहीही दुसरं न करता एक ग्लास कोमट पाणी प्या किंवा जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं कोमट पाणी प्या. एक ग्लास पूर्ण पिणं सगळ्यांना शक्य असतं असं नाही आहे. जेवढी क्वांटिटी तुम्हाला सुटेबल आहे, जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढं गरम पाणी प्या आणि हे गरम पाणी पित असताना एका जागी शांत बसून हे पाणी प्या आणि सिप बाय सिप हे पाणी प्या. त्या पाण्याची टेस्ट कशी आहे याच्याकडे लक्ष द्या, ते फील करा. एकदम बसून किंवा उभं राहून घटाघटा पाणी प्यायलं असं करू नका. एका जागी शांत बसा आणि सिप बाय सिप ते पाणी प्या. जसा तुम्ही चहा पिता तसं ते पाणी प्या. सकाळी सकाळी कोमट पाणी प्यायल्यामुळे काय होणार आहे, शरीरात साचून राहिलेले टॉक्झिन्स असतात ते शरीरातून बाहेर निघून जाणार आहे. आणि टॉक्झिन्स म्हणजे काय, शेवटी त्याच्यामुळेच वजन वाढत असतं. ते नको असतं बॉडीला आणि जेव्हा ते ॲक्युम्युलेट होतं बॉडीमध्ये तेव्हा वजन वाढायला लागतं. आणि हे टॉक्झिन्स बॉडीमधून बाहेर निघण्यासाठी या कोमट पाण्याचा फायदा होणार आहे. कोमट पाणी प्यायल्यामुळे हे टॉक्झिन्स बॉडीमधून बाहेर निघून जाणार आहेत आणि याचा तुम्हाला वेट लॉसमध्ये फायदा होणार आहे. वेट लॉससाठी मॉर्निंग रुटीनमध्ये सेकंड स्टेप आहे की काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे. जे तुम्हाला आवडत असेल ते. तुम्हाला योगा आवडत असेल, सायकलिंग आवडत असेल, वॉकिंग आवडत असेल, जे तुम्हाला आवडतं, जे तुम्हाला सूट करतं हे तुम्हाला सकाळी ॲटलिस्ट अर्ध्या तासासाठी काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे. कधी कधी असं होतं की वेळ मिळत नाही, आज नाही उद्या करू असं पोस्टपोन केल्या जातं. पण तसं नाही करायचं. ठरवायचं आज मला एक्सरसाइज करायचाच आहे. जसं तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी वेळ काढता,
तसा एक्सरसाइजसाठी सुद्धा कंपल्सरी वेळ काढायचाच आहे. लवकर उठा किंवा बाकीचं शेड्यूल पुढे मागे करा, पण सकाळी ॲटलिस्ट 30 मिनटं स्वतःच्या बॉडीसाठी, फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी काढायची आहे. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडत असेल ते करा. मे बी तुम्हाला सूर्यनमस्कार इझी वाटत असतील, येत असतील, ते करा. आणि या अर्ध्या तासामध्ये थोडंसं मेडिटेशनसुद्धा करा. फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यामुळे बॉडीला एक्सरसाइज मिळणार आहे आणि मेडिटेशनमुळे माइंड रिलॅक्स होणार आहे, बॉडीसुद्धा रिलॅक्स होणार आहे. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे तुमचा वेट लॉस लवकर होणार आहे. कारण वेट लॉस म्हटलं की फक्त बॉडी तिथे येत नाही. बॉडी आणि माइंड या दोन्हीचा मेळ असतो. बॉडी आणि माइंड हे दोन्ही सिंक्रोनीमध्ये म्हणजे एकमेकांच्या सपोर्टने काम करत असतात. म्हणून वेट लॉससाठी बॉडी आणि माइंड ह्या दोन्हीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि बॉडीसाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि माइंडसाठी मेडिटेशन करायला पाहिजे. तर सकाळी उठल्यावर अर्धा तास तुम्ही या गोष्टीसाठी काढून ठेवा, रिझर्व करा कंपल्सरी. ह्याच्यामध्ये काही दुसरा अल्टरनेटिव्ह नाही आहे. आणि मग तुम्हाला बघा कसे वेट लॉसमध्ये रिझल्ट्स लवकरच दिसायला लागतात. वेट लॉस मॉर्निंग रुटीनमध्ये तिसरी स्टेप आहे, तुम्ही ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायला, फिजिकल ॲक्टिव्हिटी केली, थोडं मेडिटेशन केलं, आता ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काहीतरी प्रोटीन ॲड करायचं आहे. प्रोटीन आयटम्समध्ये पनीर असतं, सोयाचे काही पदार्थ असतात किंवा दही असतं, दूध असतं, स्प्राउट्स असतात, बेसन चिला असतो, डाळी वापरून केलेले काही पदार्थ असतात. असं काही तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ॲड करू शकता. पण ब्रेकफास्ट घ्यायचा आहे, तो स्किप करायचा नाही आहे. सकाळी सकाळी चांगला ब्रेकफास्ट तुम्ही घेतला तर याच्यामुळे पुढे तुम्हाला चुकीचे क्रेविंग्स होणार नाहीत आणि याचा फायदा तुम्हाला वेट लॉसमध्ये होणार आहे. प्लस हेल्दी ब्रेकफास्ट घेतल्यामुळे त्याचासुद्धा एक्स्ट्रा बेनिफिट होणार आहे. तर वेट लॉसच्या मॉर्निंग रुटीनमध्ये आता ही तिसरी स्टेप आहे, तुम्हाला चांगला हेल्दी प्रोटीन रिच ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. वेट लॉससाठी मॉर्निंग रुटीनमध्ये चौथी गोष्ट जी करायची आहे की दिवसभराचं तुमचं मील तुम्हाला प्लॅन करायचं आहे. हे मील तुम्ही मे बी आदल्या दिवशीसुद्धा प्लॅन करू शकता किंवा सकाळीसुद्धा प्लॅन करू शकता. तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा घरी असाल, दॅट डझंट मॅटर, पण दिवसभर तुम्ही काय खाणार आहे हे प्लॅन करा. प्लॅनिंग नसेल तर आयत्या वेळेला काही खाल्ल्या जातं. कधी कधी वेळ नसतो किंवा काही दुसरी कारणं असतात. मील तुमचं जर दिवसभराचं मील तुमचं जर प्लॅन केलं नाही की मला ब्रेकफास्टमध्ये अमुक खायचं आहे, लंचमध्ये अमुक खायचं आहे, डिनरमध्ये अमुक खायचं आहे किंवा मिड मील्स काय घ्यायचं आहे, हे सगळं तुम्ही जर आधी प्लॅन नाही केलं तर आयत्या वेळेला जे मिळेल ते तुम्ही खाल, जे अवेलेबल असेल ते तुम्ही खाल आणि मे बी ते तुमच्यासाठी हेल्दी नसेल. त्याच्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. तर सकाळी उठल्यावरच तुमचे दिवसभराचे मील्स प्लॅन करा की मला दिवसभर हेच खायचं आहे. हे सोडून याच्या व्यतिरिक्त आणखी काही खायचं नाही आहे. कुणी काही ऑफर केलं तरीसुद्धा मला ते खायचं नाही आहे. हे तुम्ही सकाळीच ठरवून घ्या आणि तुमचं दिवसभराचं जे काही खायचं खाण्याच्या गोष्टी आहेत त्या सकाळीच प्लॅन करून घ्या. या प्लॅनिंगमुळे तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप फायदा होणार आहे. एक डिसिप्लिन राहील तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या रुटीनमध्ये आणि लवकरच तुमचं वेट लूज व्हायला लागेल. वेट लॉससाठी मॉर्निंग रुटीनमध्ये पाचवी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमची जी बॉडी आहे ती ड्राय ब्रशिंग करायची आहे. टर्किशचा टॉवेल तुम्ही घ्या आणि बॉडी रब करा, ड्राय रब करा. याच्यामुळे बॉडीवरचे जे डेड सेल्स असतात ते एकतर निघून जातात आणि बॉडीमध्ये चांगलं ब्लड सर्क्युलेशन होतं. जेवढं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहील तेवढं बॉडीमधले टॉक्झिन्स मूव्ह होतात आणि ते बॉडीच्या बाहेर निघून जातात आणि याचा वेट लॉसमध्ये खूप चांगला फायदा होतो. तर सकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल सकाळच्या रुटीनमध्ये बघा तुम्हाला कसं हे बसवायचं आहे. ड्राय ब्रशिंग करा, ड्राय बॉडी ब्रशिंग करा. कधी कधी ब्रशसुद्धा मिळत असतो बॉडी रबसाठी. ब्रश वापरा किंवा टर्किश टॉवेलसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि या गोष्टीमुळे तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होणार आहे. वेट लॉससाठी मॉर्निंग रुटीनमध्ये आपण आता 5 स्टेप्स पाहिल्या.
याच्यातली पहिली स्टेप म्हणजे सकाळी उठल्या उठल्या थोडंसं कोमट पाणी प्यायचं. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही कोमट पाणी प्या आणि हे पाणी एका जागी बसून शांतपणे सिप बाय सिप प्यायचं आहे. दुसरी स्टेप, काहीतरी फिजिकल एक्सरसाइज करायचा आहे आणि थोडं मेडिटेशनसुद्धा करायचं आहे. तिसरी स्टेप, प्रोटीन रिच ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. चौथी स्टेप, दिवसभराचं तुमचं मील प्लॅन करायचं आहे आणि तेच तुम्हाला दिवसभर नंतर फॉलो करायचं आहे. पाचवी स्टेप, तुमची बॉडी ड्राय रब करायची आहे. एकतर टर्किश टॉवेलनी किंवा काही ब्रश वगैरे तुम्हाला अवेलेबल असेल तर बॉडी ब्रशनी. या 5 टिप्स तुम्ही डेली फॉलो करून बघा आणि याचा तुम्हाला वेट लॉसमध्ये नक्कीच बेनिफिट होईल. आणि आमचा स्पेशल वेट लॉस वेबिनारसुद्धा अटेंड करा. हा वेबिनार फ्री आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आय होप आजच्या व्हिडिओमधल्या या टिप्स तुमच्यासाठी युजफुल होत आहेत. या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील, सोप्या वाटल्या असतील तर आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंटमध्ये काही दिवसानंतर येऊन नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या टिप्स आवडल्या असतील तर नक्की या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना वेट लॉस करायचा आहे आणि जे हेल्थ कॉन्शियस आहेत. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.